आता आम्ही इको पॉईंटकडे जात आहोत. इको पॉईंट म्हणजे इथे ध्वनी रिफ्लेक्ट होतो. इको साऊंड आहे. चला, खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात ला आनंद हा वेगळाच असतो. इकडून हे खाली वाट गेले. झाडांचे सेप बघा कसे आहेत. चला पटापट जाऊया, उशीर झालेला आहे. सकाळची वेळ आहे. इको पॉईंटला जाताना पक्ष्यांचा सुंदर असा आवाज. आज ऑड डे असल्यामुळे या ठिकाणी कोणती हॉटेल्स नाही आहेत. किंग गोट्स किंग एक हे पॉईंट्स इकडे खाली आहेत. आपण आता फक्त इको पॉईंट बघूया. मातीचे रस्ते, सुंदर कोकणातली माती. ये माथेरान कोकण में आता है. रायगढ़ जिला, स्टेट महाराष्ट्र. जैसा मसूरी है, नैनीताल है, वैसे ही माथेरान है. थंड हवेचं ठिकाण, कोल्ड प्लेस. देखो बहुत बढ़िया. मंकी बहुत है इधर, लेकिन कुछ नहीं करते. कमाल. ये देखो, बघा हा इको पॉइंट आहे. आणि त्याच्या समोर जो तुम्हाला दिसतोय उंच डोंगर, हा लिझा पॉइंट आहे जो समोर दिसतोय. बापरे, थोडं बाजूला गेलात तर सरकून खाली दरीत जाण्याची भीती आहे. बघा किती खोल दरी आहे. सावकाश चालायचं. हे बघा एक सुंदरसं झाड आहे. छान झाड आहे. हे बघा काटेरी अननस, पायनॅपलची झाडं. वाव. मी शॉर्टकटने तुम्हाला आणले. हा एक रस्ता आहे, ज्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. बघा इको पॉइंट हा मौलाना आझाद रोड, समुद्र सपाटीपासून 2391 फूट. पोस्ट ऑफिसपासूनचं अंतर 2.5. प्रतिध्वनीची साथ इको नावाच्या या पॉइंट अर्थ स्पष्ट करते. लँडस्केप आणि लिझा या त्रिकोणी डोंगर
भिंतीमुळे हा पॉईंटच्या उत्तर दिशेला तोंड करून जोरात साथ जर घातली तर आपल्याला हे शब्द बोलू ते शब्द आपल्याला अल्पावधीतच प्रतिध्वनी म्हणून ऐकायला येतात. याला इको पॉईंट असे नामकरण केले आहे. या पॉईंटच्या समोर प्रबळगड आहे बघा. हा आहे इथे आणि हा जो त्रिकोण आहे बघा, हा याच्यामुळे आवाज येतो. आणि हा जो या साईडला दाखवते तुम्हाला, हा आत्ता हा प्रबळगड आहे. ओके, याच्या पायथ्याशी खोडागाव आहे आणि त्याच्या बाजूने जे मगाशी दाखवली ती एक नयनरम्य धावणारी नदी दिसते. मोरबे धरणाचा थोडासा जलौष भाग इथे दिसतो. सूर्यास्ताचे दृश्य पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. बघा, हा इको पॉइंट आहे. आला इको. या ठिकाणी ही अशी उत्तर दिशा आहे. आता हा एक डोंगर आणि हा एक डोंगर, या डोंगराचा त्रिकोण मतलब ट्रायंगल झालाय. त्यामुळे येतो आवाज. हॅलो,